पाहतोय की कोरटकर प्रकरणात आता सुनावणी सुरुवात झाली आणि ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत ते इंद्रजित सावंतांकडून युक्तिवाद करतायत। आपले प्रतिनिधी अक्षय आपल्या सोबत आहेत। अक्षय, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असीम सरोदेंनी सुनावणी दरम्यान तो उपस्थित केलाय की जे कुणी ज्यांनी मदत केली आहे कोरटकरला पळून जाण्यामध्ये आणि ते पळून गेल्यावरती तिथे त्याला मदत करण्यात आली, 1 महिना त्यामुळे ते पोलिसांना सापडणे, त्या सगळ्यांची चौकशी व्हावी असं बोललं जाते। नेमकं या संदर्भात अपडेट आहे का की नेमकं कोल्हापुरातून तेलंगणापर्यंत हा कोरटकर पोहोचला कसा, कुणी कुणी मदत केली? खरं तर भाजपचे परिणय फुके जे आहेत त्यांनी काँग्रेसवरती या संदर्भातला आरोपही केलेला आहे। ज्या दिवसापासून खरं तर कोरटकर प्रकरण समोर आलेलं आहे त्यावेळेलापासून सत्ताधारी विरोधकांवर असेल किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांवर असेल आरोप प्रत्यारोपांची फळी जी आहे ती देखील सुरू झालेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। मात्र कोल्हापूरमधून सुरू झालेला हा कोरटकरचा प्रवास तेलंगणामध्ये अंत कसा झाला हा सगळा तपासाचा मुद्दा जो आहे तो कोल्हापूर पोलीस करतीलच। मात्र त्यापूर्वी आपण बघितलं पाहिजे की 25 फेब्रुवारीला जो गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्यांचं नागपूर निवासस्थानी जेव्हा कोल्हापूर पोलिसांचं जेव्हा पथक त्यांनी धडक दिली तेव्हा कोरटकर हे जे आहेत ते नागपूरमध्ये नव्हते। मग कोरटकर नागपूरमधून कुठे गेले होते असा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित झाला होता। अनेक समाज माध्यमांवर अशा देखील प्रतिक्रिया उमटत होत्या की कोरटकर जे आहेत ते दुबईला गेले, कोणी म्हणत होतं मध्य प्रदेशला गेले आहे। अक्षय, आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेतोय।